भंडारा शहरात शालेय विद्यार्थ्यांची खासगी वाहनांतून धोकादायक आणि असुरक्षित वाहतूक होत असल्याच्या तक्रारींची आरटीओनं गंभीरपणे दखल घेतली। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शहरातील विविध ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली। या कारवाईत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या तब्बल 20 खासगी गाड्या आणि स्कूल बसेसवर कारवाई करण्यात आली, तर अवैध गॅस किट असलेली 9 वाहनं देखील जप्त करण्यात आली। क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहून नेणाऱ्या आणि विनापरवानगी अवैध गॅस किट बसवलेल्या 20 खासगी स्कूल बस वाहनांवर कारवाई करण्यात आली। कागदपत्रांची मुदत संपलेली, परवाना नसलेली तसेच अवैध गॅस किट असलेली 9 वाहने जप्त करण्यात आली असून एकूण 2,57,300 रुपयांचा तडजोड शुल्क दंड आकारण्यात आला आहे। शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता ही कारवाई यापुढेही सातत्यानं सुरू राहणार असून पालक आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांची ने-आण केवळ मान्यताप्राप्त तसेच वैध परवाना असलेल्या वाहनातूनच करावी असं आवाहन करण्यात आलं आहे। एकूण 20 वाहनांवरती कारवाई केली। त्याच्यामध्ये 9 वाहनांमध्ये त्यांची कागदपत्राची मुदत संपलेली होती व काही वाहनांमध्ये विना परवानगी गॅसकीट बसवलेल्या आढळून आल्या। अशा 9 वाहनांना आपण अटकावून ठेवलेले आहे। या सर्व 20 वाहनांमध्ये साधारणतः 2,57,000 रुपयाचा दंड पण आकारण्यात आलेला आहे आणि दंड भरल्यानंतर पुढची कारवाई त्यांच्या होत राहील आणि परत जास्तीत ही कारवाई सुरूच राहील। त्यामुळे माझी आरटीओ भंडारातर्फे सर्व पालकांना आणि प्रिन्सिपल लोकांना पण विनंती आहे की अशा बेकायदेशीर वाहनांना तुम्ही वाहतूक करू नये व पल्ल्यांच्या जीवाशी खेळण्यापासून त्या गोष्टींना परावृत्त करावं असं माझं आरटीओ तर्फे आपल्या सर्वांना आवाहन आहे।